टी-ई-टी 2025 पेपर नंबर 1 मॅथ्सचे काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत तर बघूया. खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 सेंटीमीटर दिली आहे तर संपूर्ण आकृतीची परिमिती विचारलेली आहे. आता कोणत्याही आकृतीची जर परिमिती काढायची असेल तर त्या आकृतीच्या बाहेरच्या कडाची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती असते. आता ही जरी आकृतीमध्ये आपल्याला सगळे चौरस दिसत असले तरी पण ह्या आकृतीची परिमिती म्हणजे हे सगळे ज्या बाहेरच्या कड्या आहेत ही वरची छोटी रेष आणि ही खालची मोठी रेष आणि अजून काय असेल परिमितीमध्ये या साईडच्या पायऱ्या आणि या साईडच्या पायऱ्या. बघा 1 2 3 1 2 3 ह्या सगळ्या पायऱ्या. ह्या सगळ्या कडांची लांबी काढायची म्हणजे त्या आकृतीची परिमिती काढायची आहे. ठीक आहे. हे आणि हे याची लांबी या साईडने ह्या आणि याची लांबी आणि याची लांबी सगळ्यांची लांबी एकत्र करून त्या आकृतीची परिमिती दिली. मग आता कसं करायचं आपल्याला एका चौरसाची परिमिती दिलेली आहे 9.6 सेंटीमीटर. सगळे चौरस सारख्या मापाचे आहेत. आता याच्यावरून आपल्याला ह्या चौरसाची बाजू काढता येईल कारण आपल्याला माहिती चौरसाची परिमिती म्हणजेच काय असतं 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू बरोबर चौरसाची परिमिती असते. ह्या चारही कड्याच्या लांबींची बेरीज. मग त्याच्यावरून आपल्याला एका बाजूची लांबी काढता येईल कारण चारही बाजू बरोबर असतात. मग परिमिती आपल्याला काय दिलेली आहे 9.6 सेंटीमीटर दिलेली आहे चारही कड्यांची बेरीज. मग आता 4 गुणिले बाजू बरोबर 9.6 सेंटीमीटर आहे. मग आता एका बाजूची लांबी कशी काढायची तर हे 4 इकडे न्यायचं. बाजूची लांबी चौरसच्या बरोबर 9.6 भागिले 4 करूया. ठीक आहे. 9.6 भागिले 4. 4 दोन्ही 8. एक उरला. आता दशांश चिन्हाचा पुढचा नंबर घेताना भागाकारामध्ये पण पहिल्यांदा दशांश चिन्ह द्यायचं आणि आता हे 6 खाली घ्यायचं. नेहमीसारखा भागाकार करायचा 4 × 16. 2.4 सेंटीमीटर चौरसाची बाजू आलेली आहे. चौरसाची बाजू ही. आता आपण काय करूया किती बाजू आहेत पूर्ण आणि किती अर्ध्या बाजू आहेत त्या मोजूया. पूर्ण बाजू किती आणि अर्ध्या बाजू किती. आता ह्या पूर्ण बाजू बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 पूर्ण बाजू आहेत. आणि अर्ध्या बाजू किती आहेत बघूया आपण. 1 2 3 4 5 6. 6 अर्ध्या बाजू आहेत. तर आता 6 अर्ध्या म्हणजे 3 पूर्ण असतात. ठीक आहे. मग 13 अधिक 3 बरोबर 16 बाजू झाल्या पूर्ण. आपल्याला एका बाजूची लांबी माहिती आहे ती आहे 2.4 सेंटीमीटर. मग 16 गुणिले 2.4 करूया किंवा 2.4 गुणिले 16. 16 64 8 6 16 32 32 आणि 6 बघा 38 होतात. आणि आता दशांश चिन्ह इथं एका अंकाच्या आधी म्हणजे इथं पण एका अंकाच्या आधी दशांश चिन्ह देऊ. 38.4 सेमी या आकृतीची परिमिती आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित आहे 8400 रकमेत रुपये 200 आणि रुपये 500च्या समान नोटा आहेत. तर त्या रकमेत एकूण किती नोटा आहेत असं विचारलेलं आहे. नोटा समान आहेत 200 आणि 500च्या. समजा त्या नोटा आपण x मानूया. 200च्या x नोटा आहेत आणि 500च्या x नोटा आहेत. तर आता किती नोटा आहेत कसं काढणार. आता समजा 200च्या x नोटा म्हणजे 200x झाली ती रक्कम आणि 500च्या x नोटा म्हणजे 500x ती रक्कम झाली. समजा 200च्या 2 नोटा असतात तर किती झाली असती 400 रुपये रक्कम झाली असती. तसं 200 गुणिले x केलं की ती रक्कम पूर्ण येऊन जाते. आणि पूर्ण रक्कम किती आहे ती आहे 8400 रुपये. ठीक आहे. मग आता x आणि x दोन्हीकडे x आहे त्याच्यामुळे आपण 200 अधिक 500 करू शकतो. 200 अधिक 500 किती 700x आलं बरोबर 8400. मग आता ह्या x ला हे 700 गुणिले आहे म्हणून इकडे जाऊन ते भागिले होईल. हे 700 इकडे जाऊन भागिले होईल तर x गुणिले असल्यामुळे बरोबर 8400 भागिले 700. 0 0 कटतील 7 1 7 आणि 7 2 14. 12 नोटा.
म्हणजेच आता 200च्या 12 नोटा आणि 500च्या 12 नोटा. ठीक आहे. 12 अधिक 12 बरोबर 24 नोटा सगळ्या मिळून आहेत. एकूण नोटा विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण पुढचं गणित आहे 12 मीटर लांब आणि 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूची घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ काढायचे आहे. या आयताची लांबी 12 मीटर दिलेली आहे, रुंदी 9 मीटर दिलेली आहे. हे सगळे घनाकृती खड्डे खणलेले आहेत. घन म्हणजेच काय असतो तर घनाच्या वरी असतं चौरस. ठीक आहे. या टाईपचा घन असतो. ठीक आहे. तर घनाच्या वरचा भाग म्हणजे चौरस, त्याची लांबी हे चारी पण बाजू सारख्याच असतात घनाच्या. मग ती बाजू दिलेली आहे 1.5 मीटर. तर मग आधी काय करायचं तर कोणत्याही जागेचं जर क्षेत्रफळ काढायचं असलं तर आपल्याला हे पूर्ण त्याचा हे काढावं लागतं. ठीक आहे. तसंच आपण पूर्ण आयताचं आधी क्षेत्रफळ काढूया. आयताचं क्षेत्रफळ किती येईल? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असतं 12 गुणिले 9 108 चौरस मीटर आयताचं क्षेत्रफळ येईल. आता आपण आधी त्या चौरस आकृती किंवा घन आकृती खड्ड्याचं क्षेत्रफळ काढू. आपल्याला माहिती चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय असतं बाजूचा वर्ग. बाजू दिलेली आहे 1.5 सेंटीमीटर. ठीक आहे. हे कसं करायचं तर 15चा वर्ग करून घ्यायचा. 15चा वर्ग किती आहे 225 आहे. आणि आता 1.5 आहे इथं म्हणजे दशांशानंतर एक नंबर आहे. मग वर्ग ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस दशांशानंतर 2 नंबर यायला पाहिजे. ठीक आहे. हे असं 1.5 गुणिले 1.5 करतो ना आपण. तर दशांशानंतर यांचा गुणाकार 225 1 आणि 2 अशा दोन संख्या. मग आता दशांशानंतर 2 संख्या असल्या पाहिजेत इथे. आता तसंच मग आता 4 चौरसाचं क्षेत्रफळ कसं आहे 4 गुणिले हे करावे लागेल. ठीक आहे. 2.25 करूया. आता गुणाकार करताना पण नॉर्मल गुणाकार करून घ्यायचं. 2.25 गुणिले 4 5 चौक 20 4 2 4 2 8 10 0 4 2 8 आणि 1 9. आता दशांश देताना दोन संख्येच्या इथे बघा आधी दशांश येते 1 2 इथं दशांश द्यायचा. ठीक आहे. 9 9.00 म्हणजे किती 9 असतं. तर 9 आलेला आहे. मग आता ह्या 4 चौरसाचं क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळामधून वजा करूया. ठीक आहे. 108 वजा 9 किती येतं 99 येतं उत्तर. आहे का इथं 99 चौरस मीटर. पुढचं गणित आहे 150 सेंटीमीटर लांब 120 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंच असणाऱ्या इष्टिका चिठ्ठी आकाराच्या पेटीला बाहेरून रंग द्यायचा आहे. म्हणजे बाहेरून रंग द्यायचा म्हणजे आपल्याला इष्टिका चिठ्ठीचं पृष्ठफळ काढावं लागेल. ठीक आहे. मध्ये पाणी वगैरे भरायचं असेल तर त्यावेळेस आपण त्याचं व्हॉल्यूम काढतो. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी 50 चौरस मीटर दराने किती रुपये खर्च येईल? एका चौरस मीटरला 50 रुपये. ठीक आहे. 50 चौरस मीटर. मग आता विचारले खर्च जो काढायचा आहे तो चौरस मीटर मध्ये काढायचा आहे. इष्टिकेची लांबी रुंदी आणि उंची सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला आधी यांचं सगळं माप मीटर मध्ये करून घ्यावं लागेल. ठीक आहे. आपल्याला माहिती 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. म्हणजेच आता 1 सेंटीमीटर जर आपल्याला त्याचं कन्वर्ट करायचं तर 100 ने भागावं लागेल. ठीक आहे. 150 भागिले 100 असं पण करता येईल किंवा डायरेक्ट 1.5 इथं शून्य या शून्याला काय अर्थ नाही डायरेक्ट 100 ने भागला आहे 150 ला 100 ने भागलं. आता 120 ला 100 ने भागलं की काय 1.20 हे शून्य कटलं हे मीटर येईल. ठीक आहे. हे पण मीटर येईल. आणि आता इथं 90 भागिले 100 शून्य शून्य कटलं 0.9 मीटर येईल. हे झालं कन्व्हर्शन. आता आपण इष्टिका चिठ्ठीचं पृष्ठफळ काढूया. लांबी गुणिले रुंदी आहे अधिक रुंदी गुणिले उंची आहे अधिक उंची गुणिले लांबी आहे. ठीक आहे. मग आता लिहून घेऊया 2 गुणिले लांबी किती आहे 1.5 मीटर गुणिले रुंदी 1.2 मीटर अधिक रुंदी किती आहे 1.2 मीटर उंची किती आहे 0.9 मीटर अधिक उंची 0.9
गुणिले लांबी किती आहे 1.5 मीटर. ठीक आहे. आता हे यांचा गुणाकार करून घेऊया. 1.5 गुणिले 1.2 करूया. गुणाकारात दोन संख्येच्या नंतर ही एक संख्या पकडायची, ही एक दशांश नंतर, म्हणजे गुणाकारात दोन संख्येच्या आधी दशांश आला पाहिजे. 2 गुणिले 1.8 अधिक. आता परत इथे बघा 92,108 आपल्याला माहिती आहे अष्टदर्शी. आता इथं पण दोन संख्येच्या आधी दशांश 1.08 येईल अधिक. आता इथं 15 किती येतं तर 135 येतं आणि तिथं दोन संख्येच्या आधी दशांश 1.35. आता या सगळ्यांची बेरीज करूया. उभी जर मांडणी केली तर पटकन बेरीज करता येईल आपल्याला. उभी मांडणी करूया आपण. दशांशची बेरीज करताना दशांश खाली दशांश कधी पण येऊ द्यायचा. ठीक आहे. 1.8च्या खाली आपण 1.08 घेऊया. हे आधी इकडे घेऊया आणि हे 1.35 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. ठीक आहे. हे गुणिले 2 आपण साईडला राहते. तर इथे काहीच नाही, म्हणजे ते शून्य असतं. 8 आणि 5 13, हातच्या 1 8 आणि 3 11 12 येईल, हातचे आले 1 आणि इथं 4 येईल. आता परत दशांश खाली दशांश जायचा असतो बेरजेमध्ये. ठीक आहे. आता या सगळ्यांची कंसातले जे होते त्यांची बेरीज काय आली 4.23 आले. त्याला गुणिले 2 होतं. 4.23 गुणिले 2 करूया. 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 8 आणि इथं दशांश दोन संख्येच्या आधी आहे. इथं पण दशांश दोन संख्येच्या आधी देऊया आपण गुणाकारामध्ये. आता इथे बघा, आता हे जे आलं आहे हे चौरस मीटर हे आलेलं आहे इष्टिकाचं पृष्ठफळ. आता एका चौरस मीटरचा खर्च आहे 50 रुपये. तर मग 8.46 चौरस मीटरचा खर्च किती येईल 8.46 गुणिले 50 चौरस मीटर. ठीक आहे. आपण गुणूया 50 ने याला, तर 0 जसं तसं लिहून घेऊया आणि 5 ने गुणूया 8.46 ला. 6 पंचे 30, 5 आले 3, 5 चोक 20 23, 5 आले 2, 8 पंचे 40 आणि 42. आता इथं दोन संख्येच्या आधी दशांश आहे म्हणून इथं दोन संख्येच्या आधी 423 रुपये उत्तर येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3.